गणपती बाप्पा मोरया. तर चला, आज मी वॉटरफॉलच्या बेसवर फेविकॉलच्या मदतीने टिश्यू पेपर चिटकवून घेणार आहे आणि ते थोडा वेळ सुकवून घेणार आहे. ते सुकल्यावर त्यावर मी पॉलिथिनचा कागद लावणार आहे. आता पूर्ण बेसवर मी कापड पसरून घेतले आहे आणि त्यावर पीओपी लावणार आहे. अशा प्रकारे आपला सर्व बेसवर पीओपी लावून रेडी आहे. पीओपी सुकल्यावर मी त्यावर स्प्रे पेंटच्या मदतीने कलर करून घेणार आहे. मी त्यासाठी ब्लॅक, ग्रीन, ब्ल्यू आणि ब्राऊन कलर वापरला आहे. आता मी ब्रिजसाठी पुठ्ठ्याच्या मदतीने डिझाईन करणार आहे आणि पूर्ण डेकोरेशनवर कलरिंग व डिटेलिंगही करणार आहे. तर अशा प्रकारे आपला गणपती डेकोरेशन सेटअप 90% रेडी आहे. तर चला, आता भेटूया गणेश चतुर्थीला.